तुम्ही जर हेल्दी रेसिपीच्या शोधात असाल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप ओट्स, पाव कप डाळीचं पीठ आणि 1 टेबलस्पून एवढा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। मिक्सरला हे आपल्याला दरदरीतच वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त ह्याची पावडर करायची नाही। हाताला थोडंसं रवाळ लागलं पाहिजे। तर असं हे मिश्रण तुम्ही जर जास्त प्रमाणात करून ठेवलं ना, तर तुमचं हे प्रीमिक्स तयार होईल आप्पे किंवा डोसा करण्यासाठीचं। तर आज मी जे प्रमाण घेतले ना, त्याने बरोबर 1 कप एवढं हे पीठ तयार झालेलं आहे। तर एवढं सगळं लागणार नाहीये, साधारण अर्धा कप एवढं हे पीठ मी घेतलेलं आहे। राहिलेल्या या पिठापासून आपण पेपर डोसा देखील बनवू शकतो। तर या पिठामध्ये 1 टेबलस्पून दही, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा एवढे मी तीळ घातलेले आहे। पाणी घालून हे पीठ मिक्स करून घेऊया आणि ह्याला साधारण एक 10 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। एक 10 मिनिटांनंतर पीठ असं हे छान घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या। तर इथे मी भाज्यांमध्ये गाजर, बीट, कोबी आणि सिमला मिरची घेतलेली आहे। ज्या भाज्या पटकन शिजतात, ज्याला शिजायला फार वेळ लागत नाही, अशाच इथे भाज्यांचा वापर केलेला आहे। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता घातलेला आहे आणि प्रोटीनसाठी 50 ग्रॅम पनीर इथे मी किसून घातलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 5-7 काळे मिरे मी क्रश करून घेतले आहेत, ते देखील यामध्ये घालायचे। थोडंसं पाणी घालून ह्याचं छान असं, जसं आपण डोशासाठी बनवतो, उत्तप्प्यासाठी बनवतो ना, तशा कन्सिस्टन्सीचं ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर चला, एकीकडे तवा देखील तापलेला आहे, त्यावर थोडंसं ऑलिव्ह ऑइल मी घातलंय। ऑलिव्ह ऑइल जर नसेल ना, तर खोबरेल तेल किंवा साजूक तुपाचा वापर करा। छोटे चिले करायचे असतील ना, तर फक्त 1 टेबलस्पून पीठ तव्यावर घालायचं आणि छान असं पसरून घ्यायचं। ओट्सचे हे चिलेत ना, खूप जास्त पौष्टिक आहेत, पोटभरीचे आहेत। यात भरपूर रंगीत भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे फायबर भरपूर आहे। प्रोटीन सोर्स म्हणून इथे आपण डाळीचं पीठ आणि पनीरचा देखील वापर केलेला आहे। पनीर वापरायचं नसेल तर त्या जागी तुम्ही टोफू देखील किसून वापरू शकता। झाकण ठेवून वाफवल्यानंतर एक बाजू छान खरपूस अशी झालेली आहे। तर आता लगेचच आपण हे जे चिले आहेत ते टर्न करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आपल्या ह्या ओट्सच्या चिल्यांना। तर यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत भूक लागत नाही आणि त्यामुळे ओव्हर इटिंग होत नाही। तर बरेच जण म्हणतात की वजन कमी करताना सारखी भूक लागते, तर अशा वेळेस तुम्ही हे चिले नक्की ट्राय करून पहा। तर अशाच पद्धतीने तुम्ही मोठ्या आकाराचे देखील हे ओट्सचे चिले बनवू शकता। पौष्टिक असे हे चिले तुम्ही सकाळच्या नाश्त्याला घेऊ शकता, मुलांच्या डब्याला देऊ शकता, दुपारच्या जेवणात घेऊ शकता किंवा मग रात्रीच्या डिनरमध्ये देखील। तर आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे हे ओट्सचे चिले तयार करून घेते। सगळे मस्त खरपूस भाजून घेतले। बघितलं ना, कमी तेलामध्ये देखील खूप छान पौष्टिक पदार्थ आपण बनवू शकतो। तर इथे मी हे सर्व केले आहेत नारळाची चटणी आणि कढीपत्त्याच्या चटणीसोबत। कढीपत्त्याची चटणी यापूर्वी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे, ती देखील रेसिपी नक्की ट्राय करा। आणि अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी मिमीज किचन मराठीला लगेच फॉलो करा।